बंदूक साफ करताना मिसफायर होऊन महिला जखमी झाल्याची घटना धुळ्यातल्या चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीतल्या पूर्व हुडको या भागात घडली आहे। घटना घडल्यानंतर घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची शहानिशा करत अवघ्या 2 तासात जुबेर पठाण याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। जुबेर पठाण या इसमाचं शस्त्र विक्रीचे दुकान असल्याची माहिती देखील पोलीस तपासात समोर आली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास चाळीसगाव रोड पोलीस करत आहेत। सायंकाळच्या सुमारास चाळीसगाव रोड भागात बंदूक साफ करताना मिसफायर झाला आणि बंदुकीची गोळी महिलेच्या हाताला लागल्याने महिला जखमी झाली। जखमी महिलेला तत्काळ उपचारासाठी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे। घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलिसांसह LCB व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत प्रकरणाची माहिती जाणून घेतली। या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी अवघ्या 2 तासात तपासाची चक्रे फिरवीत जुबेर पठाणला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार दुसर यांनी केले आहे। शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार दुसर, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे। आज सायंकाळी 5:30 दरम्यान पूर्व हुडको या ठिकाणी एक फायरिंग झाल्याची आम्हाला माहिती मिळाली सायंकाळी उशिरा। त्याची आम्ही तफ्तीश केली, शहानिशा केली। शहानिशामध्ये एक संशयित आम्ही ताब्यात घेतलेला आहे, ज्याच्याकडून हे रिव्हॉल्वर सफाई करताना मिसफायर झालेला आहे। त्यात अधिक चौकशी चालू आहे। याच्यामध्ये कोणतीही अफवा पसरू नका। प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि हा मिसफायरचा प्रकार आहे। धन्यवाद।